मारेगाव वार्ता। हृदयद्रावक घटना। शेतात विजेचा करंट लागून 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। कळंब तालुक्यातील मारकंडा येथे एका 18 वर्षीय युवकाचा वीज प्रवाहामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना रविवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास उघडकीस आली। साहिल दिलीप चव्हाण, वय वर्ष 18, राहणार मारकंडा, तालुका कळंब असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। महोदा येथील शिवाजी विद्यालयात 12वी शिकणारा साहिल रविवारची सुट्टी असल्याने वडिलांना शेतीत पाणी देण्यासाठी मदत करायला गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार दिवसभर वीज पुरवठा असल्याने साहिल वडिलांसोबत मोटार सुरू करण्यासाठी गेला होता। असोली शिवारातील शेत सर्वे नंबर 97-1 किरण मडावी यांच्या जवळून भाडेतत्वावर घेतलेल्या शेतात मोटारीजवळ विद्युत प्रवाह चालू असताना अतिशय दुर्दैवाने साहिलला विजेच्या तारेचा स्पर्श झाला। विजेचा तीव्र धक्का लागल्याने साहिल जागीच बेशुद्ध पडला। वडिलांनी तातडीने आरडाओरड करत आणि जीवावर उदार होऊन साहिलला प्रवाहापासून दूर केले। त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडा येथे आणले। नंतर अधिक उपचारासाठी वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलवण्यात आले, परंतु विजेचा प्रवाह जबर असल्याने डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केले। आई, वडील आणि 2 बहिणी असा परिवार असलेल्या या होतकरू विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने मारकंडा गावावर आणि चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।